हॅलो, तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत पालक मटारची भाजी. तर चला मग आज आपण एकत्र पाहूया. तर सगळ्यात पहिले पालक स्वच्छ करून बारीक कापून घेऊया. पालक बारीक कापून झाल्यानंतर त्याला 2-3 वेळा छान स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात थोडी भिजत घातलेली डाळ टाकून त्यात 3 मिरच्या टाकून त्यात थोडं पाणी घालून कुकरच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा होईला या भार ज्वानीच्या या मळ्यामंदी पिरतीच पाणी. कुकरच्या शिट्ट्या होऊसपर्यंत आपण खलबत त्यात एक 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि 9 ते 7 अशा मिरच्या त्यात ठेचून घेऊया. मिरच्या तुम्हाला तिखट हव्या असतील तर तुम्ही तिखट देखील घेऊ शकता. आम्ही कमी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत. मिरची आणि लसूण छान असा बारीक झालेला आहे आणि कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत. तर आपण बघूया पालक शिजला आहे का. तर आता पालक छान असा शिजलेला आहे. तर त्याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्यात टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो टाकल्यावर टोमॅटो देखील पालकमध्ये छान असा मिक्स करून घेऊया. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा गॅसवर ठेवलेल्या टोपात आता आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकल्यानंतर त्यात जिरं टाकूया. जिरं छान भाजून झाल्यावर त्यात आपण जो मिरचीचा आणि लसणाचा ठेचा केलेला तो टाकून त्याला छान भाजून घेऊया. रंग गोरा गोरा लिंबावानी कांती तुझी बिटावानी होट टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट मिरचीचा आणि लसणाचा ठेचा जो आपण टाकून घेतलेला तो छान भाजून झालेला आहे. त्यानंतर आपण त्यात कांदा टाकूया आणि तो देखील छान भाजून घेऊया. कांदा भाजून झाल्यावर त्यात आपण थोडंसं मीठ आणि हळद घालून छान असे भाजून घेऊया. हळद आणि मीठ छान असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण त्यात शिजवून घेतलेला पालक जो आहे तो टाकून घेऊया. पालक छान असा मिक्स झालेला आहे. त्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी घालून त्यात ओले वाटाणे टाकून घेणार आहोत. वाटाणे पालकमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि वाटाणे शिजण्यासाठी आपण आता त्याच्यावर 10 ते 5 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचे आहे. आता एक 5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून भाजी एकदा छान अशी मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर 5 मिनिटांसाठी परत झाकण झाकून ठेवणार आहोत. आता 10 मिनिटं झालेली आहेत. तर आपण झाकण उघडून भाजी एकदा छान मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर 5 मिनिटं आपण झाकण न ठेवता भाजी शिजवून घेणार आहोत. पाच मिनिटांनंतर आपली छान अशी पालक मटारची भाजी तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. खुरपला जीव दिल काळजाच खत राखायला मळा केली डोळ्याची या वात बुजगावण्याच्या परी